नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा आणि कादंबरी या संकल्पनांचा परिचय करून घेतलेला आहे. आता आपणाला नाटक या साहित्य संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर दुर्गेश रवंदे, मानवत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नावाजल्या जाणाऱ्या KKM महाविद्यालय मानवत, जिल्हा परभणी येथे इंग्रजी विभागात कार्यरत असलेले विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. नांदेड जिल्ह्यातील मुगट सारख्या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण गावातच, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाला खरा आकार दिला तो यशवंत महाविद्यालयातील पदवी शिक्षणाने. परिणामी आपण यशवंत महाविद्यालयाचे प्रोडक्ट आहोत याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. पदवीनंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. या काळात कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी शिकवण्याही घेतल्या. तदनंतर श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुढे इंग्रजी भाषा आणि साहित्याचे विद्वान प्राध्यापक डॉक्टर हरिहर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD साठीचे संशोधन पूर्ण केले. दारिद्र्य आणि प्रतिकूलता यांच्याशी दोन हात करत त्यांनी अतिशय कष्टाने आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला आहे. नाटक हा त्यांच्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय. इंडियन इंग्लिश ड्रामा अ गायनोक्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह हे त्यांचे पुस्तक अत्यंत प्रतिष्ठित अशा अटलांटिक पब्लिशिंग हाऊस नवी दिल्ली या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित झाले असून प्रस्तुत विषयाच्या चिंतनाचा विस्तार करणारे अनेक लेख महत्वपूर्ण अशा नियतकालिकात प्रकाशित झालेले आहेत. सकाळ टाइम्स या वृत्तपत्रात भारतीय तत्वज्ञान परंपरेचे सर्वांगीण विचारदर्शन घडविणारी त्यांची लेखमालिका लवकरच सुरू होणार आहे. बुक क्लब सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीची जडणघडण करण्याचे महत्वपूर्ण काम ते करत आहेत. असे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि अतिशय मूलगामी संशोधन करणारे संशोधक डॉक्टर दुर्गेश रवंदे नाटक या संकल्पनेचा परिचय एकूण 3 भागात करून देणार आहेत. आमच्या प्रत्येक उपक्रमाला कृतिशील सहकार्य करणाऱ्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने करून दिलेला नाटक या संकल्पनेचा हा सांगोपांग परिचय आपणाला या संकल्पनेचे स्वरूप उलगडण्यासाठी साहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा आहे. आपण त्यांच्या मांडणीचे स्वागत करूया. नमस्कार. मागच्या भागात नाटक ही संकल्पना, नाटकाचे घटक आणि त्याचबरोबर नाटकाचे प्रकार या अनुषंगाने समजून घेतल्याच्या नंतर या भागामध्ये आपण भारतीय नाटक समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. भारतीय नाटक नेमके कशा पद्धतीनं विकसित होत गेले किंवा भारतीय नाट्य परंपरांचा विचार करत असताना ह्या नाट्य परंपरा आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या भागांमध्ये विभाजित करता येतात याचा सांगोपांग विचार आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की भारतीय नाट्य परंपरा ह्या प्रामुख्यानं प्राचीन भारतीय नाटक किंवा अभिजात संस्कृत नाटक, त्यानंतर भारतीय लोकपरंपरा आणि नंतर आधुनिक भारतीय नाटक अशा 3 महत्त्वाच्या प्रकारांमध्ये विभाजित होतं. मग सगळ्यात आधी अगदी सुरुवातीला आपल्याला अभिजात भारतीय नाटक समजून घेणं गरजेचं आहे, ज्याला आपण संस्कृत नाटक असंही याही अर्थानं आपण त्याला ओळखतो. मग हे नाटक नेमकं कशा पद्धतीचं होतं किंवा अभिजात नाटकाने भारतीय नाटकाची म्हणून जी काही मुहूर्तमेढ आहे ते रोवण्याचं काम कशा पद्धतीनं केलेलं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर भारतीय नाटकाला 5000 वर्ष जुनी इतकी परंपरा लाभलेली आहे. म्हणजे जर आपल्याला
भारतीय नाटकाची तुलनाच करायची असेल तर ती आपल्याला प्राचीन ग्रीक नाटकाशी वा नंतरच्या काळामध्ये नावारूपाला आलेल्या एलिझाबेथन नाटकाशीच करावी लागते. इतकी जुनी परंपरा लाभलेलं भारतीय नाटक हे नेमकं कशा स्वरूपाचं होतं? आपण जेव्हा संस्कृत नाटकांचा विचार करायला लागतो तेव्हा काही नावं आपल्यासमोर येतात. त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला ज्यांचा उल्लेख करावा लागतो ते म्हणजे कालिदास यांची नाटकं किंवा कालिदास यांचं नाव आपल्याला सर्वश्रुत आहे. त्यानंतर विशाखा दत्ता किंवा भवभूती आणि हर्ष अशी वेगवेगळ्या स्वरूपाची जी नावं आहेत या नाटककारांनी संस्कृत नाटकाला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी संस्कृत नाटक एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं आणि म्हणूनच आजही आपल्याला जेव्हा भारतीय नाटक समजून घ्यायचं असतं किंवा भारतीय नाट्य परंपरा नेमकी काय आहे याचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो तेव्हा संस्कृत नाटकांचा अभ्यास करणं किंवा संस्कृत नाटक समजून घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. ज्याचा उल्लेख मी मागच्याही भागात केला होता ते म्हणजे ज्यांनी नाट्यशास्त्र या महत्त्वाच्या ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय नाट्य परंपरा नेमकी कशा स्वरूपाची होती किंवा संस्कृत नाटकं नेमकी काय होती याचा परामर्श काही प्रमाणात घेतलेला आहे ते भरतमुनी. आणि या भरतमुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये एकतर आपल्याला संस्कृत नाटक काही प्रमाणात आपल्या लक्षात येतं की त्याचं स्वरूप नेमकं काय होतं आणि त्याचबरोबर नेमकी रंगभूमीची परिस्थिती काय होती हेही आपल्याला ज्ञात होतं. नंतरच्या काळामध्ये ज्या ग्रंथाचा किंवा ज्या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावा लागतो ते आद्य रंगाचार्य यांचं द इंडियन थिएटर. आता हे पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला क्लासिकल संस्कृत थिएटर किंवा संस्कृत नाटक जे आहे याचं स्वरूप आपल्याला कमी अधिक प्रमाणात लक्षात येतं. मुळामध्ये संस्कृत नाटकाचे विषय हे काही प्रमाणात सीमित स्वरूपाचे होते. म्हणजे प्रेम हा महत्त्वाचा विषय होता. त्याचबरोबर सौंदर्य आणि कमी अधिक प्रमाणामध्ये काही सामाजिक विषयसुद्धा संस्कृत नाटकाच्या माध्यमातून हाताळले गेले. परंतु काळाच्या ओघात संस्कृत नाटक हे लुप्त व्हायला लागलं. त्याच्यामागची अनेक कारणं आपल्याला ज्ञात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे भाषेच्या संदर्भातलं आहे. भाषा समाजाला थोडीशी क्लिष्ट असणं किंवा संस्कृत भाषा ही कुठल्याच प्रदेशाची भाषा नसणं हेही एक महत्त्वाचं कारण असू शकतं. त्याचबरोबर संगीत नाटकं ही किंवा आपण ज्याला आपण संस्कृत नाटकं म्हणूयात ही संगीतावर आधारलेली नाटकं असायची आणि अनेकदा त्यातले विषय त्याचबरोबर प्रसंग हे क्लिष्ट असायचे आणि या कारणास्तव सामान्य प्रेक्षकाला किंवा जो व्यक्ती अगदी सामान्य सामाजिक घटकाला बिलॉंग करणार आहे त्याला बरेचदा हे विषय त्याला लक्षात यायचे नाहीत आणि या कारणास्तव काळाच्या ओघात संस्कृत नाटक हे लुप्त होताना किंवा त्याचा ऱ्हास होताना आपल्या लक्षात येतं. आणि मग संस्कृत नाटकाची जागा घेतली लोकनाट्याने. आणि मग आज आपण जेव्हा विचार करायला लागतो की भारतीय नाटक काय बाबा किंवा भारतीय नाटकाचं स्वरूप काय आहे हे जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असतं तेव्हा या लोकनाट्य परंपरा समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. एकीकडं संस्कृत नाटकाचा ऱ्हास होत असताना भारतीय नाटक किंवा भारतीय रंगभूमी एका नव्या अवतारामध्ये एका नव्या स्वरूपामध्ये आपणासमोर आली किंवा एक भारतीय रंगभूमीचं एक आगळं वेगळं आणि जगाला प्रभावित करणारं स्वरूप काळाच्या ओघामध्ये प्रस्थापित झालं, ज्याला आपण लोकनाट्य परंपरा असं म्हणूयात. म्हणजे पहिल्या कालखंडानंतर लोकरंगभूमीचा उदय होणं म्हणजे संस्कृत किंवा अभिजात नाटकाच्या नंतर लोकरंगभूमी आकारास येणं. आता मग ही लोकरंगभूमी नेमकी कशा स्वरूपाची आहे हे समजून घेणं क्रमप्राप्त आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या देशाची जी काही रचना आहे ती भाषिक स्वरूपाची आहे किंवा भाषेवर आधारित प्रांत असं त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणूनच भाषा संस्कृती या दोन घटकांच्या आधारावर आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या लोकनाट्याचा जन्म झाल्याचं आपल्याला दिसून येतं. काही मोजक्या लोकनाट्य परंपरा आपण समजून घेऊयात. मी असं म्हणणार नाही की असं दावा नाही करणार की सगळ्या स्वरूपाच्या लोकनाट्य परंपरा इथं अंतर्गत असतील, पण ज्या काही महत्त्वाच्या लोकनाट्य परंपरा त्या भागातील मला वाटल्या मी त्याचा अंतर्भाव करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पहिली जी परंपरा आहे ती आपण सुरुवात करूयात काश्मीरपासून.
भांड पथेर नावाची एक लोकनाट्य परंपरा अनेक वर्ष तिथं अस्तित्वामध्ये होती. नृत्य, संगीत आणि अभिनय याचा अत्यंत सुंदर असा मिलाप किंवा अजोडाच्या स्वरूपाचं मिश्रण आपल्याला या स्वरूपाच्या ज्या काही या स्वरूपाचे जे काही परफॉर्मन्सेस तिथं त्या भागामध्ये होत होते त्या काळामध्ये, त्यातून आपल्या ते लक्षात येतं. आता हे जे काही सादरीकरण व्हायचं किंवा हा जो काही नाट्यप्रकार होता किंवा लोकनाट्य प्रकार होता, हा मुख्यत्वे कृषी संस्कृतीशी जोडलेला होता किंवा या लोकनाट्य प्रकारामध्ये कृषी संस्कृतीशी संबंधित किंवा कृषी व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या अनेक घटकांचा अंतर्भाव होता. आणि याचा अर्थ असा होतो की सामान्य व्यक्ती हा या नाट्य परंपरेशी जोडल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा याच्याशी असणारा संबंध आपल्याला थेटपणे लक्षात येतो. पण काळाच्या ओघामध्ये ही जी काही लोकनाट्य परंपरा आहे ती लुप्त झाली किंवा त्याचा असणारा प्रभाव हा ओसरला. यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो हरियाणा या राज्याशी संबंधित असणार आहे आणि त्याला स्वांग असं म्हटलं जातं. तर हे एक संगीतप्रधान नाटक होतं आणि हरियाणवी भाषेमधून ते सादर व्हायचं. इथं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे सोंग घेऊन, ज्याला आपण सोंग असं म्हणूयात, आणि त्या माध्यमातून वेगवेगळे प्रसंग लोकांसमोर उभे केले जायचे आणि त्यातून सामाजिक जागरूकता किंवा आपण असं म्हणूयात की राजकीय आणि सामाजिक विषयाच्या अनुषंगानं लोकजागृती करणं हाही या स्वरूपाच्या लोकनाट्याचा महत्त्वाचा उद्देश होता. यानंतर आपण येऊयात उत्तर प्रदेशकडं. आणि उत्तर प्रदेशमध्ये नौटंकी हा नाट्यप्रकार किंवा हा लोकनाट्य प्रकार अत्यंत पॉप्युलर किंवा प्रसिद्ध होता. नौटंकी प्रामुख्यानं कानपूर, लखनौ आणि हाथरस या तीन जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये विकसित झाल्याचं किंवा ते अधिक प्रमाणात आपल्याला चालत असल्याचं लक्षात येतं. आणि नौटंकीच्या माध्यमातून सुद्धा वेगळ्या स्वरूपाचे सामाजिक आणि राजकीय विषय हाताळले जायचे किंवा हाताळले जातात. आणि इथं हा प्रयत्न केला जायचा की दोहा वगैरे जे आहे, हा जो एक काव्यप्रकार आहे, या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नौटंकीच्या माध्यमातून झाल्याचा आपल्याला दिसून येतो. उत्तर प्रदेशमध्येच आढळून येणारा एक अत्यंत महत्त्वाचा जो लोकनाट्य प्रकार आहे तो म्हणजे रासलीला. रासलीला हा प्रकार श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत असणार आहे. श्रीकृष्णाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग रासलीलेच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन जाणं आणि श्रीकृष्ण कथा आहे किंवा श्रीकृष्णाच्या ज्या लीला आहेत त्या अत्यंत मधुर पद्धतीनं, अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं हा या रासलीला प्रकाराचा उद्देश असण्याचं आपल्या लक्षात येतं. संगीत इथं महत्त्वाचं ठरतं आणि त्याचबरोबर संगीत आणि संवाद यांचं एक सुरेख असा मिलाप आपल्याला या प्रकारात झाल्याचा दिसून येतो. आणि म्हणून रासलीला हा एक महत्त्वाचा लोकनाट्य प्रकार उत्तर प्रदेश किंवा त्या जवळच्या भागांमध्ये आढळून येणार आहे. त्यानंतर आपण येऊयात गुजरातकडं. आणि गुजरातचा विचार करत असताना भवई हा गुजरातमधील एक महत्त्वाचा लोकनाट्य प्रकार आहे. हा भवई प्रकार जो आहे तो कच्छ आणि काठीवाड हा जो गुजरातमधला जो भाग आहे या भागांमध्ये आढळून येणारा हा प्रकार आहे. आणि भक्ती आणि प्रणय या दोन घटकांचा सुरेख मिलाप आपल्याला भवईच्या माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणामध्ये आढळून येतो. यानंतर ज्या प्रकाराचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे तो म्हणजे जात्रा, जो पश्चिम बंगालमध्ये आढळून येणारा लोकनाट्य प्रकार आहे. आणि जात्रा हा लोकनाट्य प्रकार या स्वरूपाचा आहे की या नाट्यप्रकाराने विशेषतः जत्रेच्या ठिकाणी किंवा जिथं लोकांची गर्दी जमते, ग्रामीण भागातील लोक जत्रेच्या निमित्तानं एकत्रित येतात आणि मग त्यांच्यासमोर सादर होणारा हा प्रकार हाही एक खूप महत्त्वाचा प्रकार असल्याचं लक्षात येतं. आणि जात्रेच्या माध्यमातून आपल्याला त्या भागातली जी संस्कृती आहे, म्हणजे पश्चिम बंगाल आणि जवळच्या असणाऱ्या प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये असणारी संस्कृती रिफ्लेक्ट होत असताना आपल्या लक्षात येते. यानंतर आसामचा जो काही प्रकार आहे अंकिया नाच नावाचा, तो त्या भागातील सांस्कृतिक दर्शन देणारा, त्या भागातील एकूण असणारी संस्कृती, एकूण त्यांचं लोकजीवन आपणासमोर घेऊन येणारा महत्त्वाचा लोकनाट्य प्रकार असल्याचं लक्षात येतं. या नाट्यप्रकारामध्ये सूत्रधाराची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते किंवा अत्यंत महत्त्वाची आहे हे सांगणे क्रमप्राप्त आहे. आपण हे जे वेगवेगळ्या प्रकारचे नाट्यप्रकार समजून घेतोय किंवा लोकनाट्यप्रकार समजून घेतोय, यातून आपल्याला एक महत्त्वाची बाब लक्षात येते ती अशी की त्या भागातील लोकांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांची संस्कृती नाटकाच्या माध्यमातून किंवा नाटकाचे जे काही घटक आहेत त्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्यामागं कोण आहे
तर सामान्य लोकांचा सहभाग आहे. म्हणूनच एकीकडं अभिजात नाट्य परंपरा भारतातली किंवा संस्कृतची जी परंपरा आहे ती लुप्त होत असताना सामान्य लोकांनी नाटकाशी स्वतःला जोडून घेणं हे एकूणच नाटकाचा अभ्यास करत असताना किंवा नाटक समजून घेत असताना महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी परंपरा म्हणा किंवा लोकपरंपरा ही कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला असं लक्षात यायला लागतं की ती अधिक मोठ्या प्रमाणात प्रसारित होते किंवा ती लोकांपर्यंत जाते. हे जेव्हा आपण लक्षात घ्यायला लागतो तेव्हा आपल्याला असं समजून घेणं महत्त्वाचं आहे किंवा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ह्याला विकसित करण्यामागं लोकांचा असणारा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता पुढील काही परंपरांचा विचार करत असताना आपण आपल्या स्वतःच्या राज्याकडे येऊयात, महाराष्ट्राकडं. तर महाराष्ट्राचा विचार करत असताना जे आपल्याला सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, तमाशा, लावणी आणि दशावतार. त्याचबरोबर ज्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे ते म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी, जी विदर्भातल्या 4 जिल्ह्यांमध्ये आढळून येते. तर ह्या प्रमुख किंवा महत्त्वाच्या लोकनाट्य परंपरा आहेत हे आपल्या लक्षात येतं. आता लावणीचं स्वरूप काय आहे, तमाशा कुठल्या पद्धतीचा आहे, किंवा आपण जेव्हा याचा विचार करायला लागतो दशावतार हे कोकणाशी संबंधित असणारा महत्त्वाचा लोकनाट्य प्रकार आहे. भगवान श्री विष्णू यांचे 10 अवतार आणि त्यावर आधारलेले विविध प्रसंग, ज्याला एकूणच असणारा मायथॉलॉजीचा जो बेस आहे, पुराणाचा जो बेस आहे, तो किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला दशावताराची नाटकं पाहताना लक्षात येतं. तर दुसरीकडं लावणी आणि तमाशा हे तर आपल्या सर्वांना अधिक चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. त्याही माध्यमातून थोडासा आपण असं म्हणूयात की जे आपलं काही पौराणिक आहे त्याचा आधार घेत एक विडंबन आणि उपहास या माध्यमातून लोकांपर्यंत एखादी वेगळा विषय तमाशाच्या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्याचं आपल्याला दिसून येतो. सद्यस्थितीमध्ये हे सगळे जे नाट्यप्रकार आहेत त्यांचं नेमकं काय स्वरूप आहे किंवा त्याची अवस्था काय आहे हे कदाचित आपल्याला माहिती असेल, परंतु एक असा काळ राहिला की ज्या काळामध्ये या नाट्य परंपरांनी किंवा या लोकनाट्य परंपरांनी लोकांना जागृत करण्याचा, लोकांची करमणूक करण्याचा आणि त्याहीपेक्षा आपली संस्कृती जी अस्सल भारतीय संस्कृती आहे ते टिकून ठेवण्याचा महत्त्वाचा असणारा भाग त्यांनी पार पाडल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण वळूयात आपल्या दक्षिण भारताकडं. आणि मग दक्षिण भारताचा विचार करत असताना थेयम हा केरळमध्ये चालणारा जो लोकनाट्य प्रकार आहे त्याच्यामध्ये विविध जाती जमातीतील लोक एकत्रित येऊन एखादी नाटक सादर करत असतात किंवा एखादी नाट्यप्रसंग आपणासमोर सादर करतात. यक्षगण हा तर केरळमधला अत्यंत प्रसिद्ध असा लोकनाट्य प्रकार आहे जो प्रामुख्यानं पुराण कथांवर आधारलेला किंवा महाभारतातील काही प्रसंगावर आधारलेला आहे यात आपल्या लक्षात येतं. याचबरोबर थिरुकोतू हा तामिळनाडूमध्ये आढळून येणारा लोकनाट्य प्रकार आहे. एकूणच काय तर या वेगवेगळ्या स्वरूपाच्या लोकनाट्य प्रकारांनी आपापल्या भागातली जी संस्कृती आहे किंवा जी भाषिक संस्कृती आहे त्याला रिप्रेझेंट केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग एकीकडं आपण जेव्हा पाहायला लागतो की एक मोठा स्पेस निर्माण झालेला आहे. आपण आधी समजून घेतलं की अभिजात नाट्य परंपरेच्या नंतर आणि हा जो स्पेस आहे किंवा हा जो अवकाश आहे हा भरून काढण्याचं काम लोकनाट्य परंपरेने केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून लोकरंगभूमीचं किंवा लोकनाट्याचं जे महत्त्व आहे भारतीय नाटक समजून घेत असताना ते अजोड स्वरूपाचं आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना तेच भारतीय नाटक आहे असंही आपल्याला कमी अधिक प्रमाणात म्हणता येतं. इतकी विविधता, इतकं वैविध्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक मूल्य आपल्याला लोकनाट्यामध्ये आढळून येतं. आपण सुरुवातीला पाहिलं की कशा पद्धतीनं भारतीय नाटक म्हणजे भारतीय नाटकाचा आपण जो उगम आहे तो प्रामुख्यानं आपल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक विधी आहेत किंवा धार्मिक प्रसंग, धार्मिक उत्सव त्यात आणि त्यातून मग संस्कृत नाटक कशा पद्धतीनं विकसित होत गेलं. काळाच्या ओघात हे अभिजात किंवा संस्कृत नाटक मागं पडल्याच्या नंतर त्याची जागा लोकनाट्याने घेतली किंवा लोकनाट्य परंपरा हे अस्तित्वात आल्या आणि त्यांनी खूप मोठा असा जो काही कालखंड हा कालखंड व्यापून टाकल्याचं आपल्या लक्षात येतं. त्या भागातलं नाटक त्या भागातल्या लोकांनी कशा पद्धतीनं उभं केलं. अनेक लोकांचा त्यात सहभाग होता. अनेक नाटककारांनी आपली महत्त्वाची भूमिका त्यात बजावली, पार पाडली असं आपल्याला दिसून येतं. आणि यानंतर आपण येऊयात आधुनिक नाटकाकडं. आणि आधुनिक नाटकाचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिशांचं भारतात झालेलं आगमन आणि ब्रिटिशांनी भारतीय नाटकाला ब्रिटिश नाटक करण्याचा केलेला प्रयत्न. आणि याच्यामध्ये फक्त ब्रिटिशच नाही
तर आपले इथं असणारे जे नाटककार आहेत, भारतीय नाटककार आहेत, त्यांनी सुद्धा पाश्चिमात्य नाट्य परंपरा ह्या अंगीकारणं आणि त्यातून त्या स्वरूपाची नाटकं किंवा जी काही अनुकरण केलेली नाटकं आहेत ती नाटक सादर करण्याचा प्रयत्न करणं हा एक महत्त्वाचा घटक असल्याचं आपल्याला लक्षात येतं किंवा आपल्याला कळून येतं. म्हणजे ब्रिटिश भारतात आल्याच्या नंतर त्यांनी मग एलिझाबेथन थिएटर जे आहे किंवा जे काही मॉडर्न ब्रिटिश थिएटर आहे त्यातल्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा ज्या काही नाट्यपद्धती आहेत त्या नाट्यपद्धती आपल्याकडं रूढ करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच या दरम्यानच्या काळातलं जे नाटक आहे ते असं मिश्र स्वरूपाचं नाटक असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याच्यामध्ये एकीकडं तर भारतीय नाट्य परंपरा आहेत आणि दुसरीकडं या पाश्चिमात्य नाट्य परंपरा आहेत. किंबहुना असंही झालं की काही नाटककारांनी पूर्णतः पाश्चिमात्य नाट्य परंपरा स्वीकारल्या आणि त्याच पद्धतीची नाटकं सादर करण्याचा प्रयत्न केला. इट वॉज मिअर इमिटेशन, म्हणजे आपण ज्याला एक अनुकरण म्हणूयात. आणि अशा स्वरूपाचं अनुकरण करून त्याच स्वरूपाची नाटकं अधिकाधिक प्रमाणात सादर करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु दुसऱ्या बाजूला रवींद्रनाथ टागोर आणि इतर काही नाटककार आहेत त्यांनी मात्र काही ज्या काही पाश्चिमात्य नाट्य परंपरा किंवा आपण ज्याला म्हणूयात की नाट्यतंत्र जे आहे ते तंत्र अवगत करत मूळ भारतीय नाटक जे आहे ते नाटक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून असाही एक कालखंड आपल्याला या दरम्यान दिसून येतो की ज्यात या दोन्ही स्वरूपांच्या नाटकांचा अंतर्भाव किंवा नाट्य घटकांचा अंतर्भाव झालेला आहे आणि ज्यातून एक वेगळ्या स्वरूपाचं भारतीय नाटक आपल्या समोर आल्याचं आपल्या लक्षात येतं. परंतु हळूहळू हा असणारा जो काही ग्रामीण संस्कृती ग्रामीण जीवनाचा जो भाग आहे तो भारतीय नाटकातून वजा होत गेला. आपण पाहिलं की लोकनाट्यांनी ही ग्रामीण संस्कृती ग्रामीण जीवन सामान्य लोकांचं जीवन शेतकरी शेतमजुऱ्यांचं आयुष्य ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला होता. किंबहुना तेच नाटकाच्या केंद्रस्थानी होतं. परंतु हळूहळू हे वजा होत गेलं आणि नंतरच्या काळामध्ये आपण जेव्हा 20व्या शतकाचा विचार करायला लागतो तेव्हा भारतीय नाटक हे शहरी नाटक बनलं. आणि मग इथं शहरी जीवन शहरी संस्कृती शहरी समाज यांचाच बोलबाला राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याच पद्धतीचं नाटक अधिकाधिक प्रमाणात सादर होत गेलं आणि भारतीय नाटकाला शहरी नाटकाचं स्वरूप काळाच्या ओघात प्राप्त झाल्याचं दिसतं. नंतरच्या टप्प्यामध्ये जे आपल्या सर्वांना माहितीच असेल गिरीश कार्नाड बादल सरकार विजय तेंडुलकर आणि मोहन राकेश ज्यांना आपण आधुनिक भारतीय नाटकाचे निर्माते असं म्हणतो या लोकांनी पुन्हा भारतीय मूल्यांकडं किंवा भारतीय तत्वांकडं नाटकाला नेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या मूळ भारतीय परंपरा आहेत त्या माध्यमातून नाटक सादर करण्याचा यशस्वी प्रयत्न या लोकांनी केला. वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी भारतीयत्व जपण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. अशी ही एकूण आपल्या भारतीय नाटकाची असणारी जी वाटचाल आहे ती वाटचाल आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण अजून थोडंसं पुढच्या टप्प्याला आल्याच्या नंतर आपलं आजचं नाटक जे आहे समकालीन नाटक आहे हे तर अधिक कॉस्मोपॉलिटिन होत असताना आपल्याला दिसून येतं. मेट्रोपॉलिटन होताना आपण पाहतो. असं एकूण आपल्या या नाटकाचं बदलतं स्वरूप आपल्याला अलीकडच्या काळात आल्याच्या नंतर लक्षात येतं. एकूणच काय तर संपन्नता जी आपल्या भारतीय नाटकात आढळून येते आणि वैविध्यसुद्धा आहे. वेगवेगळ्या स्वरूपाच्या भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती जीवन पद्धती या कारणामुळं भारतीय नाटक हे अधिक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. अनेक स्थित्यंतर या नाटकामध्ये आहेत. अनेक प्रकारची आव्हानं भारतीय नाटककारांना आव्हानांना सामोरं जावं लागलं. अनेक आव्हानांना ते सामोरे गेले. पण अशा परिस्थितीतसुद्धा जी अस्सल भारतीयता आहे ते जपण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूणच काय तर 21व्या शतकाचा आपण विचार करत असताना किंवा आजचं नाटक आपण समजून घेत असताना आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं की अनेक आव्हानं या लोकांसमोर आहेत नाटककारांसमोर. आता एकूण लोकांचा बदललेला दृष्टिकोन जे आहे किंवा नाटकापासून दूर जाण्याची जी वृत्ती आहे त्याचाही गांभीर्यानं विचार होणं आवश्यक आहे. पण हे सर्व असताना सुद्धा नाटकाने भारतीयत्व जपण्याची जी काही भूमिका पार पाडली आहे किंवा भारतीयता काय आहे हे जे आपल्याला सांगितलेलं आहे ते जोड आहे ते अमूल्य आहे आणि ते आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की भारतीय नाटक समजून घेणं म्हणजेच भारतीयता समजून घेणं आहे. भारतीयत्वाच्या अधिक जवळ जाणं आहे आणि ते जवळ जाण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. आपण पुढच्या भागामध्ये आधुनिक नाटक आपण जागतिक नाटक काय आहे हे आपण समजून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी भारतीय नाटकाच्या माध्यमातून आपण जर जागतिक नाटकाकडे गेलो तर मला असं वाटतं की आपणासमोर असणारे जे काही डाऊट्स असतील
किंवा जे काही आपल्या धारणा असतील त्या धारणा निश्चितपणे वेगळ्या पद्धतीनं आपण आपल्याला धारणा समजून घेता येतील असं मला असं वाटतं. तर आपण भेटूयात पुढच्या भागात आणि त्यात आपण जे काही जागतिक नाटक त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.